Hi guys, once again welcome back to my channel. नाही ग, हा माझ्या मुलीचा चॅनल आहे. आज आपण बनवणार आहोत बिहारची स्पेशल डिश लिट्टी चोखा. चला आपण आता लिट्टी बनवून घेऊया. लिट्टीसाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, 1 चमचा ओवा क्रश करून टाकायचा स्वाद येण्यासाठी, चवीप्रमाणे मीठ, अर्धी वाटी दही, 2 ते 3 चमचे साजूक तूप, आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता या मिश्रणामध्ये आपण लागेल तसे थोडं थोडं पाणी करून एकजीव करून घेऊया. आता हे पीठ आपण भिजण्यासाठी 2 ते 3 तास ठेवून देऊया. ह्या पिठाला आपण थोडा तुपाचा हात लावून आता आपण चोख्याची तयारी करून घेऊया. आता आपण 2 वांगी घेतलेले आहेत, त्यांना आपण तेलाचा हात लावून घेऊया. ह्या वांग्यांना आपण चिरा देऊन त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची भरून घेऊया. आता ह्या वांग्यांना आपण गॅसवरती भाजून घेऊया. आता आपण कुकरमध्ये 2 बटाटे घेऊन उकडण्यासाठी ठेवूया. तसेच टोमॅटो पण आपण गॅसवरती भाजून घेऊया. आता आपण उकडलेले बटाट्याचे साली काढून क्रश करून घेऊया.
वांग्याची देठं काढून त्याच्यामध्ये कदाचित आळे असू शकते, म्हणून आपण पाहून घेऊया. वांग्याची पण आपण साल काढून घेऊया. टोमॅटोची पण साल काढून घेऊया. आता ह्या मिश्रणामध्ये हळद, मीठ, लाल मिरची पावडर, आता आपण धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर टाकून मिक्स करून घेऊया. लिट्टी चोखासोबत खाण्यासाठी आपण सॅलड तयार करून घेऊया. 1 टोमॅटो, कांदा, काकडी, मुळा हे सगळं आपण बारीक कापून घेऊया. आता सत्तूचं मिश्रण आपण तयार करून घेऊ. सत्तूचं पीठ, कांदा, लोणचं, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकून आपण एकजीव करून बनवण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाची पारी करून त्याच्यामध्ये सत्तूचं मिश्रण भरून आपण गोल गोल गोळे तयार करूया. आता आपण तयार केलेले गोळे आप्पे पात्राला थोडंसं तुपाचा हात लावून त्यामध्ये गोळे आपण भाजून घेऊयात. आता तयार आहे खमंग खुसखुशीत लिट्टी चोखा. लिट्टीची अजून चव वाढवण्यासाठी आपण त्यावरती साजूक तूप घालून घेऊया.